कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। गुरुपौर्णिमेला पाय धुतल्याचा हा व्हिडिओ असल्याचं देखील सांगितलं जात आहे। सध्या सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे पाय धुतलेले आहेत, त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं देखील बोललं जात आहे। त्या दिवशी कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांचे पाय धुण्यात आलेले आहेत। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय, त्यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झालेले आहेत, चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। नाना पटोले यांचे कार्यकर्त्यांनी पाय धुतलेले आहेत, त्याचा हा व्हिडिओ आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांना आशीर्वाद देखील देण्यात आल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। दोन कार्यकर्ते हे नाना पटोले यांचे पाय धुत असताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं आहे आणि त्यानंतर त्यांनी नाना पटोले यांचा सत्कार केला आणि त्यानंतर नाना पटोले यांच्या देखील ते पाया पडलेले आहेत। सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं देखील बोललं जातं। यामध्ये दोन कार्यकर्ते हे नाना पटोले यांचे पाय धुताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, नाना पटोले यांचा हा व्हिडिओ आहे, तुम्ही कदाचित पाहिला असेल, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। दोन कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे, ते त्यांचे पाय धुताना दिसत आहेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा हा व्हिडिओ असावा असं देखील बोललं जात आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया? नाना पटोले स्वतःचं पाद्यपूजन करून घेत आहेत। मला वाटतं हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे। कदाचित नाना पटोले यांना आता राजकीय संन्यास घेऊन संन्यास आश्रम स्वीकारायचा असेल म्हणून ही सुरुवात करीत असेल तर त्याचं स्वागत आहे। नाना पटोलेने आता राजकारण सोडावं आणि आध्यात्मिक मार्गाने जाऊन संन्यास घेण्यासाठी अशा पद्धतीचं पाद्यपूजन करू असेल तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही। परंतु ज्या पद्धतीनं आपल्याच कार्यकर्त्यांकडनं स्वतःचे पाय धुवून घेणं, दुधानं अभिषेक करून घेणं हे नाना पटोले यांना शोभत नाही। मध्यंतरी भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेविकेचा देखील असाच व्हिडिओ आला होता, फोटो आला होता, ते देखील चुकीचं आहे। अशा पद्धतीनं लहान मुलांकडनं किंवा आपल्याच कार्यकर्त्यांकडनं आपले पाद्य करून पाय धुवून घेणं हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे। हे गुलामगिरीमध्ये कार्यकर्त्यांना ठेवण्याचं लक्षण आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये स्वतः नाना पटोले यांनी खुलासा करून माफी मागितली पाहिजे। अन्यथा मी राजकारण सोडलेलं आहे आणि आता संन्यास घेतलेला आहे। ज्या पद्धतीनं हिंदू धर्मामध्ये 75 वर्ष झाल्यानंतर संन्यास घेतला जातो, त्या पद्धतीनं नाना पटोले यांनी आता राजकीय संन्यास घेतला हे घोषित करावं आणि इथून पुढे मी आता राजकारणात राहणार नाही, साधू संत गुरु म्हणून राहणार असं नाना पटोलेने घोषित करावं। अन्यथा महाराष्ट्राची आणि आपल्या कार्यकर्त्यांची माफी मागावी। नवनाथजी, तुम्ही असा उल्लेख केला, भाजपच्या एका नगरसेविकेचा देखील असाच एक व्हिडिओ फोटो समोर आलेला होता। असं जर कुठल्याही पक्षातल्या नेत्याकडनं होत असेल तर हे चुकीचंच आहे। जर भाजपच्या देखील नेत्याने हे केलं तर? भारतीय जनता पार्टीची असो किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा असो, ही मानसिकता तिची आहे की आपण आपल्या कार्यकर्त्यांना किंवा विद्यार्थ्यांना असं आपले पाय धुवायला लावतो। आपण बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतानाचा व्हिडिओ आला होता। ही मानसिकता असली पाहिजे की आपल्यापेक्षा जे लहान आहेत, वेगवेगळी कामं करतात, अशा लोकांची सेवा करा। परंतु तुम्ही आपल्या कार्यकर्त्याकडनं स्वतःचेच पाय धुवून घेत असाल, हे चुकी आहे। मग ते भारतीय जनता पार्टीचे असो किंवा अन्य कुठल्या पक्षाचे असो। ठीक आहे, धन्यवाद नवनाथजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। नाना पटोले यांनी स्वतः या संदर्भात खुलासा करावा आणि त्यांनी माफी मागावी असं देखील नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नव्हे तर कुठल्याच राजकीय पक्षातल्या व्यक्तीने अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांकडून किंवा कुणाकडून देखील आपलं पाद्यपूजन करून घेणं, पाय धुवून घेणं हे चुकीचंच असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे। सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। आपल्याला या व्हिडिओमध्ये कार्यकर्ते दोन पाहायला मिळत आहेत। या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे पाय धुतलेले आहेत, पाद्यपूजन केलेलं आहे, दुधानं अभिषेक घातलेला आहे।